रामकृष्ण हरी माऊली पंढरपूर जवळ असणाऱ्या गोपाळपूर येथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. तर इथे प्रथमतः गणपती बाप्पा, संत जनाबाई आणि संत सखुबाई यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि ते ताकाचा डेरा होता. ते ताक बघा आम्ही पूर्ण फॅमिली मिळून त्याचा आनंद घेत होतो. खूप छान वाटलं. ते दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही हे पाहे गणपती बाप्पा. नंतर आम्ही मंदिराकडे निघालो, म्हणजे गोपाळकृष्ण मंदिर. जनाबाईंचा मठ आहे हा, श्री क्षेत्र गोपाळपूर. खूप उंचावर आहे हा मठ. हे पहा, बघू शकता, हे दृश्य उंचावरून घेतलेलं. आतमध्ये गेलो. संत जनाबाई यांचा संसार आहे आणि संत जनाबाई यांनी विठ्ठल विठ्ठल या नावाची जी वाकळ विणली होती, ती वाकळ इथे या तळघरात आहे बघा. आणि हे तळघर आहे जिथे जनाबाई रुसून बसायच्या आणि त्यांचा रुसवा काढण्यासाठी विठ्ठल इथं जायचे. हे पहा, या माऊली त्याचं दर्शन घेऊन बाहेर येत आहेत. खूप छोटासाच रस्ता आहे आत जाण्यासाठी. निसर्गरम्य वातावरण होतं. जनाबाईंच्या सर्व आठवणी इथे होत्या. हे पहा, संत जनाबाई खाली तळघरात व्हिडिओ काढू देत नव्हते, तेव्हा आम्ही छोटासा व्हिडिओ काढला होता. हे बघा विठ्ठल. नंतर आम्ही जनाबाईंच्या संसारमध्ये गेलो. जनाबाईंची चूल, जनाबाईंनी केलेल्या गौऱ्या यांचं दृश्य बघा. मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडांनीच केलेलं होतं. निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे फारच प्रसन्न वाटत होतं. रामकृष्ण हरी करत आमचं दर्शन चालू होतं. श्री लक्ष्मीनारायण स्वामी यांचं दर्शन इथे घेतलं पहा. नंतर जिथे जनाबाई आणि विठ्ठल दोघे मिळून दळण दळायचे ते जाते, तिथला देखील आनंद घेतला. खूप छान वाटत होतं हे सर्व पाहून. नंतर आम्ही थोडंसं झाडाखाली बसलो, काही फोटोशूट केलं. ते झाडं वगैरे असल्यामुळे चिमण्या, पाखरं अशी बघा फिरत होती. आणि इथं एक बाप आणि एक मुलगी बघा कशी फुगडी खेळत होती, त्यांचा व्हिडिओ यांनी शूट केला होता. आमची चिमुकली ते पाहून खूप आनंदी झाले होते. ते रामकृष्ण हरी.